गेंद पर, जी हाँ चैम्बो, राइट आर्म राउंड विकेट, लेग स्टंप के बाहर भटकते हुए और विकेट कीपर से भी हुई है गलती। कुंदन बाई के रूप में 1 रन, वाइट के रूप में 1 रन, कुल मिला के 2 रन के साथ रनों की संख्या का आगाज यहां पे होता हुआ। 4 ओवर का ये मैच होगा, 1 ओवर का पावर प्ले का खेल होगा। सौरभ, किस तरह से इस मैच को देखते हैं, क्योंकि नौगांव के बहुत सारे खिलाड़ी इस गेंदबाजी करने वाली टीम में नजर आ रहे हैं और उसी के साथ साथ बहुत दूर का सफर तय करके ऑल इंडिया ओपन लॉर्ड्स में खेलने के लिए ये मजे हुए खिलाड़ी आए हैं। स्ट्राइक एंड पर अब नमित पाटिल, परेश झड़े हालांकि वेल एजुकेटेड, उसी के साथ साथ संगीत विशारद ये पदवी हासिल किए हुए और क्रिकेट के प्रति भी लगाव। आहा, बहुत ही बढ़िया गेंद थी परेश की। गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद को घुमाने की जो कला है ना सौरभ, वो परेश के पास है और इसी वजह से विकेट टेकर गेंदबाज के रूप में उनको पहचाना जाता है। बहुत ही बढ़िया शुरुआत की है। सुंदर जी हाँ, मगर बहुत ही खूबसूरत ये शॉट है, स्लॉक किया है, गेंद डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, 4 रन के लिए। छह रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। पहला ओवर प्रगति पर, आरसीएफ एंड की तरफ से बॉलिंग करते हुए। जी हाँ, क्या हुआ है यहाँ पे देखना पड़ेगा। जी हाँ, अंपायर जी ने अपने हाथों को जमीन से फिर से एक बार समांतर फैलाकर इशारा कर दिया है वाइट का। वाइट +1 अतिरिक्त यहाँ पे 2 रन मिलेंगे परेश झड़े को। इसके बारे में सोचना होगा, ये 1-1 रन 2-2 रन बहुत कीमती है। ये 1-1 रन 2-2 रन अगर आप बचाओगे तो फिर एक सीमित रन संख्या के ऊपर बल्लेबाजों को रोकने में कामयाब होगे और सीमित रन संख्या के ऊपर आपको रोकना ही होगा। 4 ओवर का ये मैच है, ज्यादा से ज्यादा 40-45 रनों पर अगर रोकोगे तो फिर एक जीतने का मौका हो सकता है। इस मतलब तेज तर्रार यॉर्कर, टो क्रशर यॉर्कर था, बल्लेबाज जोरदार हिट लगाने की कोशिश में चूक गए। गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं, साफ बोल्ड, फर्स्ट विकेट डाउन। परेश झडेने टाकलेला आहे एक जबरदस्त यॉर्कर. अगदी पहिल्या षटकामध्ये, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिलं षटक सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये येथे मात्र विकेटचं पतन होत आहे. अजून 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. नवगाव गावातीलच बरेचसे खेळाडू या मैदानावरती लखमादेव नवगाव संघाकडून खेळत असताना, परंतु पाहूया येथे उत्तर रायगड विरुद्ध नवगाव अशीच लढत येथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. कारण पेन, उरण, खालापूर किंवा पनवेल या तालुक्यातील खेळाडू प्रदीप स्पोर्ट साखर या संघाकडे आहेत. 4 चेंडू झालेत, 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. योगेश पवार, रणजी पट्टू येथे मात्र मैदानावरती कामगिरी कशा रीतीने करतायत. 2002 साली योगेशने रणजी क्रिकेट मधला पहिला सामना खेळला होता. हरियाणा विरुद्ध तो त्यांनी पहिला सामना खेळला होता. बघूया चेंडू. इस ओवर में ये तीसरा वाइड बॉल, एक विकेट जरूर चटकाया परेश ने, मगर अपने गेंदबाजी के ऊपर कंट्रोल करना होगा परेश को।
बाएं हाथ के गेंदबाज, जी हाँ, मिनट के साथ यहाँ पे खेला हुआ, ऑन ड्राइव में तब्दील तो किया है मगर वहां पे थोड़ा सा लेजी क्रिकेट, फिर से एक बार खराब फील्डिंग, जहां पे एक रन मिलने की संभावना थी वहां पे दूसरा रन बल्लेबाजों ने मुकम्मल कर लिया है। आंखों आंखों में इशारा और पलक झपकते ही दूसरा रन चुरा लिया। इन 2 रनों के साथ रनों की संख्या में इजाफा, 11 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 11 फॉर लॉस ऑफ 1 विकेट। जी हाँ, बहुत ही खूबसूरत ये गेंद थी, 2 टांगों के बीच में यॉर्क करने का प्रयास था, काफी हद तक सफल रहे मगर मंजे हुए खिलाड़ी है योगेश पवार, जानते हैं जल्दी का काम शैतान का, जल्दबाजी करने में कोई मजा नहीं है। मिनट के साथ यहाँ पे खेलना होगा, पहला ओवर है, नई गेंद है, नई गेंद के ऊपर फर होता है और जब तक गेंद उनके रडार में नहीं आएगी, जब तक वो गेंद उनके पाले में नहीं आएगी तब तक अपना बल्ला नहीं चलाना है। एक रन निकालकर अंतिम गेंद के ऊपर स्ट्राइक अपने हाथों में रखा है। पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 12 रन। दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं, जयेश सुरेकर। जयेश सुरेकर का भी इम्तिहान होगा क्योंकि इनके सामने एक मंजे हुए खिलाड़ी योगेश पवार और यंगस्टर खिलाड़ी है जयेश के पास वो कला तो जरूर है, वो स्किल है, बहुत ही बढ़िया गेंदबाजी करते हुए अक्सर आप सभी ने देखा होगा, मगर जब इस तरह का ये रणजी तक का जिनका सफर हो चुका है, उस तरह के जब खिलाड़ी सामने आते हैं ना तो सही मायनों में इम्तिहान होगा। मैंने क्या कहा था, पहली ही गेंद फुल टॉस कर गए, अपने बल्ले को तलवार की तरह चलाते हुए लॉन्ग सीमा रेखा के बाहर उस गेंद को खेला। 6 इस छक्के के सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 18 पर। प्रफुल्ल पाटिल अर्थात चैम्बो आउट होने के बाद अब सारी जिम्मेदारी योगेश ने अपने नाम ऊपर की है। नमित पाटिल और योगेश पवार। जयेश सुरेकर की पहली ही गेंद पर आया है छक्का, दोनों भी टीमों के लिए बहुत ही इंपॉर्टेंट ये मैच। प्रदीप स्पोर्ट्स साकर, ये नाम बहुत सालों से मैं सुन रहा हूं। साकर गांव में क्रिकेट के दीवाने बहुत देखने को मिलते हैं। उलेश नाकवा, दत्ता नाकवा और आशीष नाकवा, ऐसे बहुत सारे नाम मैं गिना सकता हूं। क्रिकेट के लिए कुछ भी करने को तैयार होते हैं। स्पेशली महाशिवरात्रि चषक जीतना ही है किसी भी हालत में, ये उनकी जो एक विश होती है, एक इच्छा होती है, उसके लिए अलग अलग तहसील से, अलग अलग डिस्ट्रिक्ट के, महाराष्ट्र के कोने कोने से खिलाड़ियों को चुन कर लेके आते हैं और अपनी टीम का सेटअप बहुत ही खूबसूरत बनाते हैं। आज भी फिर से एक बार वही नज़ारा हमारे सामने। लखमादेव नवगांव और प्रदीप स्पोर्ट्स साकर, इन दोनों टीमों के बीच ये कड़ा संघर्ष। परेश झड़े ने पहले ओवर में 12 रन खर्च किए। हालांकि 12 रन अगर खर्च किए हैं तो वो ओवर में ठीक ठाक ही समझूंगा, क्योंकि अक्सर हम देखते हैं कि हर ओवर में 10-12 रन आ ही जाते हैं, क्योंकि निर्धारित 4 ओवर का मात्र ये मैच। जी हाँ, फुलर लेन थी मगर लोअर फुल टॉस गेंद तो कहीं और खेलने की कोशिश में जुटे थे बल्लेबाज, मगर गेंद ने बल्ले का अंदरूनी सिरा लिया। बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में गेंद जब तक फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और 1 रन मुकम्मल करते हुए रनों की संख्या को पहुंचा दिया है 20 पर। 20 फॉर लॉस ऑफ 1 विकेट। एक छक्का आने के बाद जयेश सुरेकर ने बहुत ही अच्छा कमबैक किया है और यही उम्मीद थी और यही करना भी होगा। आहा, ये देखिए जयेश सुरेकर अपना स्किल दिखाते हुए, अपनी गेंदबाजी के जौहर दिखाते हुए, बहुत ही बढ़िया गेंद। बल्लेबाज के पास ज्यादा कोई ऑप्शन नहीं था, सीधे बल्ले से उसे खेला मगर मिड ऑन की दिशा में उस गेंद को फील्ड किया गया। रन लेने की कोई गुंजाइश नहीं।
हर गुंजाइश को खारिज कर दिया है 20 रन स्कोर कार्ड पर। इस मरतबा आउटसाइड दी ऑफ स्टंप, फिर से एक बार वाइड यॉर्कर करने की कोशिश, मगर बहुत ज्यादा बाहर की तरफ भटक गए। अंपायर जी ने वाइड करार दिया है, वाइड के रूप में एक अतिरिक्त रन। अक्सर कहा जाता है वाइड हा नेमी वाइड टच असतो, क्योंकि एक एक रन मैं बार बार आपको याद दिलाऊंगा, क्योंकि इसके पहले भी पहले ओवर में भी तकरीबन 3 गेंदें वाइड के रूप में हमें देखने को मिली थी। जी हाँ, फिर से एक बार यॉर्क करने का प्रयास किया है, उसे खोद कर खेलने की गलती, मगर वहां पे कैच लपकने के बावजूद कैच लेके गए हैं सीमारेखा के बाहर। ये गेंद 6 रन के लिए। लगावलेला हा या षटकातील दुसरा षटकार. योगेश पवारचं सेन्सिबल क्रिकेट मध्येच एका ची वाट पाहणं, अगदी चेंडू फुलटॉस मिळाला की त्या फुलटॉस चेंडूवरती मोठा फटका खेळणं, अगदी तंत्रशुद्ध फलंदाजी योगेश पवारची आपण अनेक मैदानांवरती पाहतोय. लेफ्ट हँड बॅटरला हे मैदान पोषक आहे, अनुकूल आहे. आणखीन एक मोठा फटका स्लॉट मध्ये, चेंडू चेंडू खूप काळ हवेमध्ये आहे, टायमिंग प्रॉपर या चेंडूवरती झालेलं नाहीये. अनुज राऊत पकडतोय वाईडेस्ट लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, कॅच, विकेटचं पतन होतंय. फलंदाज क्रमांक दुसरा योगेश. इसी अवसर से अगर रन बनेंगे तो तकरीबन 50 प्लस 52 से 55 रन यहाँ पे बन सकते हैं। और शायद बल्लेबाजी करने वाली टीम प्रदीप स्पोर्ट्स साकर के कैप्टन और कोच उसी के साथ उनके टीम के ओनर की यही चाहत होंगी कि यहाँ से 60 के आस पहुंचा जाए। इसी बीच नए बल्लेबाज आए हैं ओमकार पाटिल, नमित पाटिल और ओमकार पाटिल, ये बल्लेबाजों की जोड़ी। और तीसरे ओवर के लिए नए गेंदबाज लखमादेव नवगांव की जानिब से सुजल लड़गे, टीम के कप्तान ने कमान सौंप ली है, जिम्मेदारी अपने कंधों पर ओढ़ ली है। तेज तर्रार गेंदबाजी करने के लिए जाने जाते हैं। हाल ही में सोगांव में जो टूर्नामेंट हुआ वहां पे बहुत ही बढ़िया गेंदबाजी के लय में नजर आए, कमाल की गेंदबाजी वहां पे उन्होंने की। जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद के साथ शुरुआत, बल्लेबाज को पूरी तरीके से ब्लॉक किया था, शरीर का वेद लेती हुई ये गेंद। हालांकि बल्लेबाज को कदमों का इस्तेमाल करने की मुभा बिल्कुल नहीं दी, जैसे वैसे उस गेंद को खेला जरूर और एक रन मुकम्मल करते हुए अपने साथी बल्लेबाज को यहाँ पे खेलने का मौका दिया है। तेज धूप हमारे भी आंखों पे आ रही है और इसी वजह से थोड़ा सा हमें साइड करने के लिए मुश्किल होता हुआ, तो समझ सकते हैं कि बल्लेबाजों की या गेंदबाजों की, ये सारे खिलाड़ियों की कितनी मेहनत है, क्योंकि लगातार वो धूप में खेलते हैं। अपने आप को ठीक रखना, अपने आप को मेंटेन करके रखना, डाइट को संभालना, ये सारी चीजें बहुत जरूरी। सुजय लड़के, जी हाँ, इस मरतबा गेंद बहुत ऊंची गई है, हवा में बहुत देर तक, और आखिरकार डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर, दर्शक दीर्घा में, और एक लंबा हिट, 6। बॅटमधून आलेला हा षटकार. पुढे चेंडू
आखूड टप्प्याचा चेंडू पुलचा दर्जेदार हिट डीप स्क्वेअर लेग मधून येतोय चेंडू वरती मोठा फटका षटकार. पहली गेंद ऑन द राइज खेला था, मगर यहां पे सौरभ परोस के दिया है मेजबानी, क्योंकि शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, बहुत वक्त था बल्लेबाज को उसे पुल में तब्दील करने के लिए। बहुत ही खूबसूरती के साथ पुल खेलकर बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर उसे भेज दिया 6 रन के लिए। इस छक्के की सहायता से रनों की संख्या फिर से एक बार हाई जंप लगाती हुई 40 पर। सुजल लड़के को कमबैक करना होगा। आहा, ये देखिए यहां पे बल्लेबाज को बड़े स्ट्रोक से महरूम करने की कोशिश, गेंद को दूर रखने का प्रयास, मगर ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर की तरफ फिर से एक बार भटकते हुए सुजल। वाइड का इशारा, वाइड के रूप में एक अतिरिक्त रन। ये अब रनों की संख्या कहां जाके रुकेगी कोई अंदाजा नहीं। लखमादेव नौगांव के गेंदबाजों को वक्त रहते हुए समझना होगा। जी हाँ, इसमें दबा बाउंसर करने की कोशिश की, काफी हद तक सफल भी रहे बल्लेबाज ने, उसे फिर से एक बार पुल किया था, मगर मिडल ऑफ द बैट हमें देखने को नहीं मिला। गेंद बल्ले के किनारे पे लगी थी। शॉट मिड विकेट की दिशा में जब तक फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास एक रन लेने का समय। 42 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अभी भी इस ओवर की 2 गेंदें आना बाकी। पहले ओवर में 12, दूसरे ओवर में 15 और अब तीसरे ओवर में अब तक 15 रन खर्च हो चुके हैं। यानी रनों की संख्या का ग्राफ, रनों की संख्या का आलेख यहां पे बढ़ता हुआ दिखाई दे रहा है। आहा, इस मर्तबा बल्लेबाज को पूरी तरीके से चकमा दिया। हार्ड लेन गेंद जरूर थी, उसे अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, अपने बल्ले को तिरछा किया था, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। गेंद टप्पा खाने के बाद कट होकर बाहर की तरफ निकल गई थी। गेंद को कभी अंदर कभी बाहर की तरफ कट करने की क्षमता रखते हैं सुजल, मगर मैं दोस्तों अक्सर कहता हूं कि आपके पास गेंद को घुमाने की क्षमता कितनी है, गेंद को कट करने की क्षमता कितनी है, उससे कई ज्यादा महत्वपूर्ण बात यह होती है कि सही लंबाई और सही दिशा ये पकड़नी होगी। अच्छा रिदम, जी हां, इसमें दबा हेलीकॉप्टर चलाया जरूर, मगर डीप मिड विकेट में अनुज राउत कहां छोड़ने वाले हैं। एक शानदार फील्डर के रूप में अक्सर उन्होंने अपने आप को साबित किया है। इस ओवर में आए हैं 2 विकेट। तीन षटकांचा इथे मात्र खेळ पूर्ण झालाय. यासिन सर, धावसंख्येचा आपण जर ग्राफ पाहिला ना, 14च्या सरासरीने धावा धावपलकावरती आल्यात. ॲव्हरेज स्कोर आपण जर पाहिला 55-56 पर्यंत इथे मजल मारू शकतात. परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज बंटी घुगे, तर राजसिंग न्यू बॅटर. मागील सामन्यामध्ये याच राजसिंगने खऱ्या अर्थानं धावसंख्येचा खऱ्या अर्थानं ग्राफ अगदी खाली जात असताना याच राजसिंगने यासिन सर येथे 2 सिक्स मारले, संघाची धावसंख्या 59 पर्यंत नेली आणि ती खऱ्या अर्थानं उपयुक्त ठरली होती पहिल्या सामन्यामध्ये. MD वॉरियर्स, माफ करा, श्री गणेश साळमाळ विरुद्ध प्रदीप स्पोर्ट साखर हा पहिल्या फेरीचा सामना रंगला होता आणि या 59 धावा येथे मात्र त्यांनी डिपेंड केल्या होत्या. बघूया, ओंकार पाटीलच्या बॅटमधून 2 सिक्स आलेत. खारघर गावामधून खऱ्या अर्थानं इथपर्यंतचा प्रवास करून तो आलेला आहे. तत्पूर्वी येथे मात्र मॅन फ्रॉम कुरुल बंटी घुगे, बंटीवरती येते हल्ला, एअर स्ट्राईक चेंडूला इथे घडवली आहे. मिड विकेट मधून येतोय चेंडू सीमा रेषा बाहेर, षटकार. ये सौरभ, बल्लेबाजों को सबसे अच्छी गेंद यानी आसान गेंद कौन सी लगती है, तो फुल टॉस, मगर उसके बाद मुझे ऐसा लगता है कि बल्लेबाजों की सबसे फेवरेट गेंद जो है ना, वो है ओवर पिच, और अक्सर यही गलती करते हैं गेंदबाज
और बंटी घुगे ने यही गलती यहां पे भी दोहराई है। यॉर्क करने का प्रयास किया था, पहली गेंद थी, पूरा जजमेंट नहीं था, पूरे लय में नहीं आए थे और ओवर पिच गेंद कर गए और उसका फायदा बल्लेबाज ने उठाया। जी हाँ, इस मरतबा थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद जरूर ऊंची गई है, हाई एंड हैंडसम। ये आया फिर से एक बार लंबा हिट, 6। ओमकार पाटीलच्या बॅटमधून आलेला हा चौथा षटकार. लेफ्ट हँडर बॅटर येथे मात्र मैदानावरती आक्रमकतेने ते फलंदाजी करतोय. खऱ्या अर्थानं प्रदीप स्फोट साखर संघाची धावसंख्या आतापर्यंत पोहोचली आहे 54 धावा, 54 रन्स. 60+ धावा जर झाल्या तर लखमादेव नवघो संघाच्या बॅटर्सला येथे मात्र अधिक परिश्रम घ्यावे लागणार. परंतु येथे चांगली मॅच होणार यात मात्र कोणती शंका नाहीये. अलिबाग विरुद्ध उत्तर रायगड अशी ही लढत मैदानावरती आपण पाहतोय. तिसरा 3 बंटी घुगेला इथे मात्र वाचता येत नाहीये. ओमकार पाटील दाखवून देतोय आणखीन एक माझ्या बॅट मधून आलेला एक जबरदस्त हवाई हल्ला. षटकार बैक टू बैक 3 गेंदों पर 3 सिक्सर, छक्कों की हैट्रिक। महाराष्ट्र महाशिवरात्रि चषक 2026 की ये पहली हैट्रिक जो आई है ओमकार पाटिल के बल्ले से। ओमकार पाटिल के बल्ले से ये 5वां छक्का लास्ट मैच में बहुत ही शानदार मोमेंटम प्रदान किया था राज सिंह ने, मगर इस मर्तबा ओमकार बहुत ही डेंजरस, बहुत ही खतरनाक साबित होते हुए लखमादेव के लिए। लखमादेव नवगांव के गेंदबाज बंटी घुगे बहुत ही बढ़िया गेंदबाज है, मगर बाएं हाथ के बल्लेबाज उनके सामने आए हैं और बार बार लगातार वो यॉर्क करने की कोशिश में चूकते रहे। ये लीजिए फिर से एक बार, बहुत ऊंची गई है और ये भी जाएगी डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, आउट ऑफ द स्टैंड, 6। गोलंदाजावरती दबाव, मनोवैज्ञानिक दबाव. बंटी घुगे आता मात्र करेल तर काय करेल, करण्यासाठी त्याला इथे एकच पर्याय उरलाय, एकतर विकेट मिळवावी नाहीतर चेंडू डॉट फेकावा. राईट आर्म लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतोय. 5वा येणार का? 5वा आलाय महाशिवरात्री चषकामधला ओमकार पाटीलच्या बॅट मधून आलेला सलगचा 5वा षटकार. हर साल जैसे हम बार बार यहाँ पे जिक्र कर रहे हैं कि कोई ना कोई यहाँ पे चमकता है, नया सितारा हमें मिलता है। पांच गेंदों में 5 छक्के लग चुके हैं। चौथा ओवर प्रगति पर, अंतिम एक गेंद। अब यहाँ पे गेंदबाज बंटी के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव होगा। जी हां, इस पर दबाव उल्टे हाथ से खेला है। 6 गेंदों पर 6 सिक्सर आए हैं ओमकार पाटिल के बल्ले से। एक अनोखा रिकॉर्ड हम सभी के सामने। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक ओमकार पाटिल, क्या कमाल की तूफानी पारी खेली है। ओमकार पाटिल ने 9 गेंदों में सिर्फ 9 गेंदों का सामना किया और 9 गेंदों में 8 बार गेंद को सीमा रेखा के बाहर हवा के रास्ते से भेजा है। तालियों की गड़बड़, तालियों से उनका इस्तकबाल होना चाहिए। वेरी वेल डन, शानदार, जबरदस्त, एस्टॉनिशिंग, अप्रतिम और अद्भुत यहाँ पे पारी। इस साल ओमकार पाटिल चमके हैं इस मैदान पर। एक नाम हमेशा फिर से एक बार यहाँ पे गूंजेगा,
नाम याद रखना, बाएं हाथ के बल्लेबाज फिर से एक बार चमकते हुए ओमकार पाटिल। या मॅचची दुसरी इनिंग सुरू होण्यापूर्वी पुनश्च एकदा सर्व क्रिकेट शौकीनांना के जी मित्रमंडळ नवगावच्या वतीने महाशिवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा। आणि आपण सकाळपासून या स्पर्धेला उपस्थित राहून जी शोभा आणलेली आहे त्याबद्दल सुद्धा आयोजकांकडून धन्यवाद। या स्पर्धेच्या निमित्ताने लकी ड्रॉ ठेवण्यात आलेला आहे। लकी ड्रॉ उद्या जाहीर होईल, त्याकरता तब्बल जी बक्षीस आहेत, 1 नंबर टीव्ही, टेबल फॅन, मिक्सर, म्युझिक सिस्टीम, टोस्टर, रूम मीटर फॅन, व्ही गार्ड, सँडविच टोस्टर, इस्त्री, वायरलेस स्पीकर, गॅस शेगडी, टी शर्ट अशी ही मोठमोठी बक्षीस आहेत। आणि कुपनची किंमत फक्त आणि फक्त 10 रुपये आहे। तरी आपण डाव्या बाजूला आमचे स्वयंसेवक कुपन देण्यासाठी बसलेले आहेत, त्यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे। चला वळूया आपण सेकंड इनिंगचा आखो देखा हाल ऐकण्यासाठी पुन्हा एकदा यासिन सरांकडे। सन्माननीय उल्लेश नाखवा, सौरभ मगाशी मी उल्लेख केला होता या नाखवा ब्रदर्स नाखवा कंपनीचं, आणि त्याच्यामधीलच एक नाव अर्थात उल्लेश नाखवा मॅन फ्रॉम साखर यांच्या माध्यमातून 2000 रुपयांचं कॅश प्राइज आलेलं आहे। ते अर्थात 6 चेंडू आणि 6 षटकार मारणाऱ्या फलंदाज ओमकार पाटील यांच्यासाठी। मनपूर्वक अभिनंदन ओमकार पाटील। प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं 6 चेंडू आणि 6 षटकार मारणं, आणि परंतु आता मात्र काही खेळाडू आपण पाहिलेत, तुम्हाला सुद्धा माहिती असतील, मी सुद्धा 2 ते 3 खेळाडू असे पाहिले की ते मात्र थोडीशी दया करतात, दया दाखवतात। आणि त्याच्यामधील एक नाव अर्थात दर्शन बांदेकर, ज्याने 14 वेळा 5 चेंडूवरती 5 षटकार मारल्यानंतर 6वा चेंडू डिफेन्स केला होता, आणि 6 चेंडूवर 6 चेंडू षटकार 6व्या चेंडूवरती षटकार मारणं टाळलं होतं। सो हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं, आणि बऱ्याच खेळाडूंनी 6 चेंडू आणि 6 षटकार मारलेले सुद्धा आहेत। या ठिकाणी आणखीन एक प्राइज आलेला आहे ओमकारसाठी। सन्माननीय राणी जाया ढोले यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक 6 षटकार मारणाऱ्या ओमकार पाटीलसाठी सामना संपल्यानंतर घेऊन जायचं आहे। पुन्हा एकदा बोलतोय कॉम्बॉक्स मध्ये ओव्हर टू सौरभ सर। चला जरा सामना स्पीडअपने खेळा, विनंती आहे, पंचांना सुद्धा विनंती करतोय सामना थोडंसं स्पीडअपने खेळा, कारण अजून एक आपल्याला सेमीफायनलची मॅच खेळवायची आहे। धावसंख्या 78 धावा झालेल्या आहेत, जिंकण्यासाठी 79 धावांचं टार्गेट आहे। 79 धावांचं टार्गेटचा पाठलाग करायचा म्हटलं ना तर विकासदादा प्रत्येक ओव्हर्समध्ये येथे मात्र 3 षटकारांचं गणित येथे जरूर लखमादेव नवगाव संघाला येथे आखावं लागणार आहे। लखमादेव नवगाव संघ याचसाठीच ओळखला जायचा। लखमादेव नवगाव संघाची स्ट्रॅटर्जी हीच होती, 80 धावा मारायच्या आहेत ना तर आपल्याला कमीत कमी 10 ते 12 सिक्स मारायचे आहेत, हे समीकरणाने त्यांना इथे चालावं लागणार आहे। ते समीकरण आता मात्र सोडवणार का? जयश्रेकर स्ट्राइक एंड वरती राज सिंगने पहिल्या चेंडूवरती इथे मात्र चेंडू वाईटचा इशारा, धनंजय गोळी सरांकडून इथे वाईटचा इशारा येतोय। धावसंख्येची इथे मात्र सुरुवात वाईट चेंडूने इथे झाली आहे। प्रदीप स्पोर्ट साखर विरुद्ध लखमादेव नवगाव या 2 संघांमधली ही लढत, प्रेसी नवगाव संघ येथे सेमीफायनल मध्ये पोहोचलाय। राज सिंग पुन्हा एकदा सज्ज होतोय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने। राज सिंगच्या ह्या चेंडूवरती समोरच्या दिशेने इथे फटका खेळला, ऑन ड्राईव्हचा फटका, लॉंग ऑन मध्ये इथे क्षेत्ररक्षण होतोय, तोपर्यंत धावफलकेमध्ये 1 ने बदल होतोय। धावसंख्या पोहोचली 2 वरती। 2 रन्स इन स्कोरबोर्ड। महाशिवरात्री चषकामध्ये पुन्हा एकदा लेफ्ट हँडर बॅटरचं नाव येथे नक्कीच अंडरलाईन करावं लागेल, ते म्हणजे ओमकार पाटील मॅन फ्रॉम खारघर। सुंदररित्या इथे खेळ पाहायला मिळतोय, तो ओमकारचा आपल्याला पाहायला मिळाला। माझ्या माहितीप्रमाणे मला अक्कल आल्यापासून मी इथे सामने पाहतोय, परंतु 5 सिक्स पाहिले होते, 4 सिक्स पाहिले होते। महाशिवरात्रीमध्ये लागोपाठ एका ओव्हर्समध्ये 6 सिक्स मी सुद्धा पाहिले नव्हते। बाबू मागील मॅचचा हिरो ठरला होता, त्या बाबूला इथे मात्र राज सिंगने बीट केलंय। चेंडू इथे मात्र येतोय डॉट।
सुरुवात दणक्यात होणं गरजेचं आहे. पहिल्याच ओव्हर्समध्ये 20-25 जर धावा आल्या तर मॅच मध्ये एक मोमेंटम बनू शकतो. तो मोमेंटम आणणं गरजेचं असणार आहे लखमादेव नौगाव संघाला. बाबू मात्र या चेंडूवरती बीट होतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडूला टर्न मिळतोय, बाउन्स मिळतोय. विकास दादा नक्कीच बाबूला इथे मात्र गोलंदाजीची पारख करणं गरजेचं असणार आहे. अशा वेळेला जेव्हा गोलंदाज फसवत असतो ना आपल्याला, त्यावेळेला डावखुरा फलंदाज आपल्या साथीला आहे. आपण एक धाव घेऊन त्याला स्ट्रायकर आणण्याचं ही स्ट्रॅटेजी असली पाहिजे फलंदाजाची. कारण डावखुरा गोलंदाज असेल, उजव्या हाताचा फलंदाज, तर त्याला डान्स करायला नक्कीच भाग पाडलं जाते. यावेळचा चेंडू अगदी ट्रोकस शॉर्ट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र गेला डिक्लेअर एरियामध्ये. स्ट्राईक रोटेट होईल, धावसंख्येमध्ये होईल बदल. धावसंख्या पोहोचली फक्त 3 धावा. पहिलं षटक, पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं हे षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा जो मनसुबा आहे ना, तो आतापर्यंत नक्कीच गोलंदाज उधळून लावत असताना शेवटचा चेंडू असेल या षटकातील. ओके, चेंडू शेवटच्या चेंडूवरती सुद्धा ट्रोकस शॉर करण्याचाच प्रयत्न होता. हलकाच अपील येथे केला होता. लॉ नंबर 31 अपील येथे हलकाच अपील करतायत. धावफलकावरती एका धावेने बदल होईल. धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 4 धावा. 4 धावा धावफलकावरती. माफ करा, अजून एक चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. विकास दादा 79 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. कारण मागील इनिंगच्या शेवटच्या षटकामध्ये आलेले ते 6 षटकार खऱ्या अर्थानं माइंडसेट बदलून देणारे ते षटकार ठरले. बाबूने खेळलेला फटका मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. अगदी आरामात ही धाव पूर्ण केली जाते. पहिल्या षटकाची येथे मात्र सांगता होते. अप्रतिम षटक येथे प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाकडून राज सिंग यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. सामना तसं पाहिलं तर नक्कीच खूपच खडतर असणार आहे. जिंकण्यासाठी 79 धावांचं टार्गेट असताना येथे पहिल्या षटकामध्ये फक्त 5च धावा आल्यात. गतवर्षी सौरभ प्रदीप स्पोर्ट्स साखर पुरस्कृत थळेश्वर थळ संघ होता या स्पर्धेमध्ये. आणि हा प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाने गतवर्षी उपविजेतेपद प्राप्त केलं होतं. आणि ते उपविजेतेपदाचा रूपांतर विजेतेपदामध्ये करण्यासाठी त्यांनी यावेळेला संघाची बांधणी केलेली आहे. आणि त्या दृष्टीने त्यांनी हे मार्गक्रमण सुद्धा चालू केलेलं आहे. अतिशय जबरदस्त फलंदाजी केली. 78 धावांचं लक्ष ठेवलं त्याने. पंच जरा फास्ट करायचं आहे, आपल्याला घड्याळ लावलेला आहे आपण. 5:15 वाजलेले आहेत. गोलंदाजी करणाऱ्या टीमने सुद्धा याची नोंद घ्या. आणखीन एक आपल्याला सेमीफायनलचा सामना आजच खेळवायचा आहे, याची नोंद घ्या. अंगद पाटील येतोय गोलंदाजीसाठी. अंगद वरती येथे मात्र हल्ला चढवण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न इथे मात्र यशस्वी होताना दिसत नाहीये. 7 चेंडूंचा अद्यापर्यंत या इनिंग मध्ये खेळ झालाय. एकही 6 पाहायला मिळालेला नाहीये. प्रेक्षक खऱ्या अर्थानं 6, चौकार, विकेट या 3 गोष्टी पाहण्यासाठी येत असतात. आणि त्या 3 गोष्टी येथे मात्र लखमादेव नौगाव संघाकडून आपल्याला पाहायला मिळतील का? परंतु येथे षटकार चौकारांचा खेळ जर गेला तर हा सामना सुद्धा बनू शकतो. अजूनही संधी आहे, त्या संधीचं सोनं करणं गरजेचं असणार आहे. अंगदचा चेंडू, जयेश सुरेकर मात्र या चेंडूवरती बीट झालाय. परंतु येथे मात्र पंच नाखुश आहेत. आम्ही स्क्वेअर ऑफ द विकेट आहोत त्यामुळे समजत नाहीये. परंतु येथे चेंडू वाईट प्लस एक डिक्लर स्ट्राईक रोटेट होईल. 2 धावा या चेंडूवरती मिळतील. सेमी फायनल मध्ये पोहोचलेला संघ आहे तो म्हणजे प्रेसी नौगाव संघ. पाहूया प्रेसी नौगाव संघाविरुद्ध कोणता संघ लढणार. चालू असलेली लढत साखर त्यांच्या समोर लढणार की नौगाव संघ लढणार. विकास दादा, सेमीफायनलची मॅच मात्र कडक होणार, यात मात्र कोणती शंका नाहीये. यात कोणतीही शंका नाहीये. मागे 3 वर्षापूर्वी आपण बघितलं होतं ते जे रत्नागिरीमध्ये जी मोठी नाईट स्पर्धा झाली होती, त्यामध्ये जेव्हा अंगद पाटील याने धावा डिफेन्स केला ना, तेव्हापासून अंगद पाटील नावाची चर्चा सर्वत्र व्हायला लागली होती. आणि याही वेळेला चांगला चेंडू होता, चांगल्या प्रकारे पूल केला जातोय काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणने बघितलं की चेंडू आपण हाताने अडवायला गेलो तर चेंडू निसटून जाईल. पायाने चेंडू थांबवणं हे महत्वाचं होतं. कारण संघासाठी 2 धावा सुद्धा त्याने या चेंडूवर वाचवलेल्या आहेत. धावसंख्या झालेली ते आता मात्र या 2 धावांबरोबर 10 धावा. फक्त 10च धावा धावफलकावरती लागल्यात. ओके, बाबू पुन्हा एकदा बॅकफुटला जात आहेत. परंतु इथे मात्र चेंडू आणि बॅटचं कनेक्शन कोणत्याही प्रकारे होत नाहीये. इथे मात्र लखमादेव नौगाव संघ आतापर्यंत थोडासा बॅकफुट वरती पाहायला मिळतोय. बॅकफुट वरून फ्रंटफुट वरती येणं खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये सुद्धा कधी कधी अवघड काम होत असतं. विकास दादा, या वेळेला मात्र डान्सिंग डाऊन द विकेट, चेंडूच्या टप्प्यापर्यंत जाऊन येण्याचा प्रयत्न करतोय. टायमिंग अचूक होतं, परंतु त्यात जी ताकद होती ती कमी पडते. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता, अतिशय चांगल्या पद्धतीने झेल पकडतोय. बाबू बॅक टू द डगआउट.
न्यू बॅटर मैदानावरती जयेश लट येथे अवतरित होतोय. बघूया जयेश लट कडे सुद्धा ती क्षमता आहे. यंदाच्या मोसमामध्ये खऱ्या अर्थानं जयेश लटची आपण अफलातून फलंदाजी पाहतोय. या जयेश लटने या मोसमामध्ये सुद्धा 5 चेंडूवरती 5 षटकार मारत असताना 6वा बॉल येथे डिपेंड केला होता. तो जयेश लट खऱ्या अर्थानं आमदार चषक इथे लोणारीच्या मैदानावरती घडलं होतं आणि त्या स्पर्धेमधला खऱ्या अर्थानं पहिला बाईक जिंकणारा आपल्या विभागातील हा खेळाडू ठरला होता. तो जयेश लट. पाहूया इथे कामगिरी कशा रीतीने करणार. अंगद वरती येथे स्लॉक स्वीप मारण्याचा प्रयत्न करतायत. चेंडू येथे मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने गेलाय. व्हाईटचा इशारा येथे पंचांकडून होतोय. तत्पूर्वी व्हाईट प्लस 1 धाव, 2 धावा एकूण धावफलकावरती वाढतील. धावसंख्या पोहोचली 12 वरती. 12 रन्स. ओमकार पाटीलने सुद्धा प्रयत्न केला होता की षटकार शेवटच्या चेंडूवर मारायचा नाहीये, परंतु प्रथम फलंदाजी आहे, धावा जास्तीत जास्त व्हायला पाहिजे म्हणून रिव्हर्स शॉट अटेम्प्ट केला त्यांनी. षटकार मारायचा असतं तर त्यांनी डाव्या साईडला सुद्धा मारला असता, परंतु त्याचा तो फटक्यामध्ये एवढा प्रॉपर टायमिंग होतं ना, त्याच्यामुळे तो 6 धावांसाठी षटकार गेला. पुन्हा एकदा ऑफ स्टंप पिचिंग डिलिव्हरी, चांगला चेंडू होता. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू थांबवला जातोय. एकच धाव मिळते. एक धावाचे काम नाही बनणार. आता मात्र मोठ्या फटक्यारांची नोंद करावी लागेल. 13 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अजूनही खूप मोठा धावफलक आहे. लांब लांब पल्ला गाठायचा आहे. 13 चेंडू 66 धावा. आव्हान अवाख्या पलीकडे चाललेलं आहे. परंतु बघा अतिशय जबरदस्त अंगद पाटील काय गोलंदाजी करतोय. गुडलँड स्पॉटआउट पडतोय. फलंदाज आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न करतोय, परंतु चेंडू कधी यष्टिरक्षकाच्या हातात गेला ते बॅट्समनला सुद्धा समजलं नाहीये. आणि त्याचबरोबर पंचांनी इशारा केला की हे षटक समाप्त झालेलं आहे. 2 षटकांची समाप्ती. धावा झालेल्या धावफलकार 13. 2 षटकांमध्ये फक्त 13 धावा धावफलकावरती येथे लागल्या. यानंतर आपण सेमीफायनलचा महत्वपूर्ण सामना पाहणार आहोत. प्रेसी नवगाव संघाने येथे मात्र तयारीत राहायचं आहे. प्रेसी नवगावच्या सर्व कोचना मी सर्वप्रथम विनंती करतोय. प्रितेश भुरे असतील, निखिल कवळे, सुयोग मोहिते, जयेश कटोर आणि सर्व इतर सहकारी खऱ्या अर्थानं नवगावचे क्रिकेट रसिक प्रेसी नवगावचा सामना पाहण्यासाठी नक्कीच येत असतात. साखर गावातील सुद्धा क्रिकेट रसिक साखर संघाला खऱ्या अर्थानं येथे उत्साह वाढवण्यासाठी खऱ्या अर्थानं येत असतात. आता आपण जरी पाहिलं तरी नक्कीच साखर टीमच्या डगआउटमध्ये अनेक साखर संघातील क्रिकेट रसिक त्यांचे चाहते, त्यांचा चाहता वर्ग खऱ्या अर्थानं खूप मोठा आहे. नाखवा ब्रदर्स चे आपण ज्या वेळेला टीम पाहतो ना त्या वेळेला त्यांचे समर्थक येत असतात. जयेशने खेळलेला फटक्यामध्ये ताकद, टायमिंग या दोन्ही गोष्टींची कमतरता पाहायला मिळाली आहे. कारण धावसंख्या जी डोंगरा एवढी लागली ना, तो डोंगर सर करताना इथे मात्र लखमादेव नवगाव संघ येथे जरूर प्रयत्न करतोय. प्रयत्न करणं गरजेचं आहे. प्रयत्नांती परमेश्वर. याच प्रयत्नातून खऱ्या अर्थानं नवीन गोष्टी शिकायला मिळत असतात. कारण पराभव मित्रांनो तुम्हाला सर्व काही शिकून जात असतो. जिंकल्याने तुमचा आत्मविश्वास वाढत असतो, परंतु तो पराभव तुम्हाला नक्कीच सर्व काही गोष्टी हा शिकून जात असतो. गोलंदाज घनश्याम इथे गोलंदाजी करतायत. मागील मॅच मध्ये घनश्यामने चांगली गोलंदाजी केली होती, परंतु चेंडू हवेत. जयेश लट येथे मात्र वाचलाय. कारण प्रदीप स्पोर्ट साखर संघातील खेळाडूंना सुद्धा समजलंय आता मात्र मॅच वरती आपण मजबूत पकड मिळवली आहे. विकासदादा नक्कीच महाशिवरात्री चषक आपण पाहतोय. कित्येक वर्ष विकासदादा तुम्ही सुद्धा महाशिवरात्री चषकामध्ये खेळलात, चॅम्पियन सुद्धा झालात, उपविजेतेपद सुद्धा तुम्हाला मिळालं. परंतु विकासदादा मी एकच प्रश्न विळेन की महाशिवरात्री चषकामध्ये खेळण्याचा आनंद तुम्ही कोणत्या प्रकारे व्यक्त कराल? परंतु ह्या चेंडूवर जो आनंद आहे ना तो षटकार मारल्याचा आहे. लखमादेव संघाचा जयेश सुरेकर चांगला फटका मारतोय. षटकार. आपल्या परीने चांगला संघ आणून आपला स्पर्धेमध्ये विजेतेपद मिळवण्यासाठी खूप आटोनात प्रयत्न करत असतो. पुढे चेंडू जयेश साठी. चेंडू येते मात्र आउट ऑफ द ऑफ स्टंप. चेंडू वाईट चेंडू नाही ते मात्र धावसंख्या वाढेल. धावसंख्या पोहोचली 22 धावा.
22 रन्स 22 धावा धावफलकावरती येत आहेत. महाशिवरात्री चषक आपण पाहतोय, पण महाशिवरात्री चषकामध्ये प्रेक्षक सुद्धा या चषकाची खऱ्या अर्थानं आतुरतेने वाट पाहत असतात. तेच हे महाशिवरात्री चषक. फ्लॅट मारलेला फटका मात्र थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात. जयेश सुरेकरच्या खेळीचा अंत येथे केलाय गोलंदाज घनश्याम पाटीलने. विकेट डाऊन. पाठचे 2 वर्ष म्हणजे फायनल घेतली होती, हॅट्रिकची संधी होती आणि त्यावेळेला हॅट्रिकच्या वेळेला आम्ही संपूर्ण मुंबईची टीम आणली होती. 11चे 11 प्लेयर मुंबईचे आणले होते. भरत वाघेला वगैरे सर्व त्या टीममध्ये, आमच्या टीममध्ये होते आणि दुर्भाग्यवश आम्हाला फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे हॅट्रिक मारण्याचं त्यावेळची संधी आमची हुकली होती. परंतु यावेळेला नवीन बॅटर भागेश चौलकर फलंदाजीसाठी जातोय आणि एक धाव घेण्याचा प्रयत्नामध्ये जयेश मात्र बा 2 तंबूत परततोय. पाचवा चौथा इथे होतं. तू म्हणतोस बरोबर आहे. बॅटल, त्या बॅटलमध्ये मी म्हणतोय ना की षटकार चौकारांचा पाऊस पडू दे, परंतु आज जे प्रेडिक्शन दिलेलं आहे पाऊस पडण्याचं ते नाही होऊ दे. मॅच बघायला मिळू दे सर्व प्रेक्षकांना. आणि भारत पाकिस्तानचा जो सामना आहे तो नक्कीच रंगणार आहे. 7-1 अशी लढत आहे आपल्या दोघांमधलं इक्वेशन. आपण भारतीय सर्व वाट बघतोय की 8-1 होऊन जाऊ देते. पावसामुळे सामना रद्द न होता आहे मॅच रंगू दे. बघूया पुढचा चेंडू या ठिकाणी जोरकस मारण्याचा प्रयत्न. आणखी एक फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. खऱ्या अर्थानं मॅच मध्ये जी खऱ्या अर्थानं रंगतता पाहायला मिळेल असं वाटत असताना मात्र खऱ्या अर्थानं ओमकार पाटीलने केलेली खऱ्या अर्थानं विध्वंस कामगिरी. 8-6 त्याने लगावले. 90 चेंडूंचा इथे सामना केला. 49 धावांवरती तो खऱ्या अर्थानं नाबाद राहिला होता. गोलंदाज शेवटच्या ओव्हरमध्ये आलाय विशाल मडवी. विशाल मडवीच्या पहिल्या चेंडूवरती येथे स्क्वेअर ऑफ द विकेट फटका. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये ते चेंडूला मारलाय. तोपर्यंत एकच धाव या चेंडूवरती मिळेल. खऱ्या अर्थानं भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना व्हावा ही खऱ्या अर्थानं ICC ची सुद्धा इच्छा असते. कारण सर्वात जास्त कमाई करणारा सामना म्हणजे कोणता, तो भारत पाकिस्तान. कारण 2007 सालचा तुम्हाला वेस्ट इंडिज मधला विश्वचषक माहिती असेल ना. भारत आणि पाकिस्तान दोन्ही ग्रुप स्टेज मध्ये सामने हारल्यानंतर त्या वर्ल्ड कप मध्ये खऱ्या अर्थानं वेस्ट इंडियन बोर्डाचं आणि वेस्ट इंडिज मधल्या खऱ्या अर्थानं हॉटेल्सचं खऱ्या अर्थानं खूप मोठं नुकसान झालं होतं. खऱ्या अर्थानं भारत म्हणजे खऱ्या अर्थानं क्रिकेट मधला हा खऱ्या अर्थानं सर्वात जास्त रेव्हेन्यू जनरेट करणारा खऱ्या अर्थानं हा खेळाडू संघ आहे. भारतात आपण पाहतो जे साधारणतः 38 ते 40% हिस्सा हा खऱ्या अर्थानं ICC ला हा भारत देशाकडून मिळतो. पण तू आठवत असेल सर्व तुम्हाला सुद्धा की पाकिस्तानने खेळण्यासाठी नकार देण्याचा प्रयत्न केला होता.
परंतु प्रयत्न केल्यावर ICC ने सुद्धा त्यांना असा एक थोडासा फटका दिला ना की पाकिस्तानला नाग रगडवत तिथे पूर्ण खेळण्यासाठी येणं भाग पडलं होतं. आणखी एक विकेट जाते ते कशा पद्धतीने का, कारण ICCचे म्हणजे पाकिस्तान बोर्डाकडे पैसा किती आहे, फक्त 450 कोटी रुपये. आणि ICC ने त्यांना जर तुम्ही खेळलात नाही भारतासोबत तर तुम्हाला दंड लावण्यात येतील 2300 कोटी रुपये. म्हणजे तुमचं बोर्ड विकलं अख्खं पाकिस्तान क्रिकेट बोर्ड तरी सुद्धा तेवढा पैसा होणार नाहीये. म्हणून त्यांना मान झुकवत त्या सामन्यामध्ये खेळावं लागलं होतं. या मॅचमधील रस निघून गेलेला आहे, त्याच्यामुळे आम्ही मॅचचं जास्त वर्णन करत नाही, कारण सामना आपण पुढे चालवणार आहोत आता. कारण अतिशय चांगली गोलंदाजी सुद्धा गोलंदाजांकडून होते. फक्त फलंदाज जातात, हजेरी लावतात आणि येत आहेत, कारण आवश्यकता आहे ती 2 चेंडूंमध्ये 54 धावांची. हे सामन्याबद्दल जे रस होता ना तो निघून गेलेला आहे. प्रदीप स्पोर्ट्स साखर आणि प्रेसी नवगाव यांच्यामध्ये होणारा नंतरचा सामना. प्रदीप स्पोर्ट्स साखर म्हणजे कित्येक वर्षापासून आपण फक्त साखरामधला एकच संघ होता, तो म्हणजे प्रदीप स्पोर्ट्स साखर. आज मात्र आपण साखरेमध्ये 7-7, 8-8 संघ, जर तुम्ही त्यांना एखाद्या स्पर्धेत 12 संघ दिलेत ना तरी त्यांची घेण्याची तयारी. एवढं क्रिकेटचं प्रेम त्यांच्या गावामध्ये अवतरलेलं आहे. सामना संपतोय. प्रदीप स्पोर्ट्स साखरच्या संघ सर्व चाहत्यांचं, त्यांच्या संघ मालकांचं खूप खूप अभिनंदन. चला सामना आपण सेमीफायनलचा मॅच आपण सामना करूया. नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करतोय प्रेसी नवगावचा संघाचा कर्णधार मृणाल वर्सोलकर आणि प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाचा कर्णधार. चला आपण डायरेक्ट स्टेडियममध्ये जायचं आहे. त्या ठिकाणी मी हरवाडे सर त्या ठिकाणी आपल्याला नाणेफेक करून घेतील. धन्यवाद साखरकर सर. आणि तत्पूर्वी मॅन ऑफ द मॅच सुद्धा आपण द्यायचा आहे तिकडे. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ओमकार पाटील. ओमकार पाटील आपण सुद्धा टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. आपण पाहतोय एक चांगला सामना पाहायला मिळेल असं वाटत असताना थोडीशी निराशा नक्कीच क्रिकेट शौकीनांची झाली असली तरी पुढचा जो सेमीफायनलचा सामना आहे तो नक्कीच एक रोमहर्षक सामना होईल. अतिशय दिमागदार असं आयोजन KG मित्र मंडळ नवगावचं महाशिवरात्री चषक 2026 त्या ठिकाणी पालखी निघालेली. अनेक भक्तगण त्या पालखीमध्ये सहभागी झालेले आहेत. अगदी नवगाव मधला कुठलाही रहिवासी कुठेही कामानिमित्ताने असला तरी